चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्टँडर्ड 10 मधील मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड याच चॅप्टरमधील आपण मागच्या लेक्चरला प्रॅक्टिस सेट 1.2 हा अभ्यासला. आता आपल्याला पाहायचं आहे सिमिलॅरिटी ऑफ अ ट्रायंगल, सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स. मग सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्सची डेफिनेशन काय आहे आणि त्या काही टेस्ट आहेत ते पाहणार आहोत आपण. 9वीला असताना आपण कॉन्ग्रुअन्स ऑफ अ ट्रायंगल पाहिलं होतं आणि त्यांच्या टेस्ट पाहिल्या होत्या. कॉन्ग्रुअन्सच्या टेस्ट पाहिल्या होत्या, कॉन्ग्रुअन्स ऑफ अ ट्रायंगलच्या टेस्ट पाहिल्या होत्या. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये सिमिलॅरिटी या चॅप्टरमध्ये सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्सच्या काही टेस्ट पाहायच्या आहेत, त्या बघू आपण. बघा, आपल्याला सिमिलर ऑफ ट्रायंगल्स पाहायचं आहे. त्यामध्ये मी आता इथं दोन ट्रायंगल ड्रॉ केले, ते ABC आणि PQR. यामध्ये अँगल A हा Pला कॉन्ग्रुअंट दाखवला, B हा Qला कॉन्ग्रुअंट दाखवला आणि C हा Rला कॉन्ग्रुअंट दाखवलेला आहे. बघा, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR विथ करस्पॉन्डन्स ABC करस्पॉन्ड टू PQR असं करस्पॉन्डन्स घेतलेला आहे. आता आपल्याला डेफिनेशन पाहिजे सिमिलर ट्रायंगलची. इफ अँगल A इज कॉन्ग्रुअंट टू अँगल P, अँगल B इज कॉन्ग्रुअंट टू अँगल Q, अँगल C इज कॉन्ग्रुअंट टू अँगल R अँड AB अपॉन PQ, BC अपॉन QR अँड AC अपॉन PR आर इक्वल, AB अपॉन PQ इक्वल टू BC अपॉन QR इक्वल टू AC अपॉन PR. म्हणजेच काय, ऑल corresponding angles are congruent and corresponding ratio of corresponding sides are equal, then the two triangles are similar to each other. म्हणजे therefore then triangle ABC and triangle PQR are similar triangles. आपण congruence of a triangle मध्ये काय पाहिलं होतं, अँगल तर कॉन्ग्रुअंट होते, त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल हे एकमेकांना कॉन्ग्रुअंट होते अँड साईड पण करस्पॉन्डिंग साईड या दुसऱ्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईडबरोबर कॉन्ग्रुअंट होत्या. पण आता इथं साईडचा रेशो इक्वल आला पाहिजे, तर ते ट्रायंगल काय असतात, सिमिलर ट्रायंगल असतात. अँड इट इज रिप्रेझेंटेड ॲज, रिप्रेझेंट कसं करतो आपण, ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR या पद्धतीने आपण ते रिप्रेझेंट करतो. आता आपल्याला यावरून काही टेस्ट पाहिजे आहेत. सिमिलरिटी ऑफ ट्रायंगलच्या काही टेस्ट पाहिजे आहेत, 3 टेस्ट पाहिजे आहेत. फर्स्ट म्हणजे अँगल अँगल अँगल, यालाच आपण अँगल टेस्ट ही पण या पद्धतीने पण आपण ते प्रूव्ह करू शकतो की हे दोन ट्रायंगल सिमिलर अँगल टेस्टनुसार पण सांगू शकतो. दोन अँगल जरी कॉन्ग्रुअंट असले, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुअंट असले दोन ट्रायंगलमधले, तर आपण ते सांगू शकतो की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. त्यानंतर आपण दुसरी प्रॉपर्टी पाहणार आहोत, SAS साईड अँगल साईड टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. आणि थर्ड टेस्ट पाहणार आहोत साईड टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ अ ट्रायंगल. यासाठी आता फर्स्ट तर मी लिहून घेतो. बघा, टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स, त्यामध्ये फर्स्ट लिहिली आहे AAA टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. यामध्ये बघा दोन ट्रायंगल ड्रॉ केले, ते ABC आणि PQR विथ करस्पॉन्डन्स 1-to-1 करस्पॉन्डन्स दिला. ABC करस्पॉन्ड टू PQR म्हणजे अँगल A हा Pशी कॉन्ग्रुअंट दिला आहे. इथं लिहून घेतो आता. इन ट्रायंगल ABC and triangle PQR with correspondence ABC corresponds to PQR असं जर दिलेलं असेल आणि अँगल A is congruent to अँगल P, अँगल B is congruent to अँगल Q आणि अँगल C इज कॉन्ग्रुअंट टू अँगल R असं जर असेल तर आपण काय सांगू शकतो, देन इफ अँगल A इज कॉन्ग्रुअंट टू अँगल P, अँगल B इज कॉन्ग्रुअंट टू अँगल Q अँड अँगल C इज कॉन्ग्रुअंट टू अँगल R, देन ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR असं आपण डायरेक्ट सांगू शकतो बाय कोणती टेस्ट, AAA या टेस्टनुसार. म्हणजेच दिलेल्या ट्रायंगलमध्ये 1-to-1 करस्पॉन्डन्सनुसार त्यांचे अँगल हे त्याच्या दुसऱ्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग अँगलबरोबर कॉन्ग्रुअंट असतील, तर आपण बाय अँगल या टेस्टनुसार काय सांगू शकतो, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. म्हणजेच काय, वेन करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट. बघा, वेन करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर, हे लक्षात घ्या. आता आपल्याला पाहायचं आहे
अँगल टेस्ट. यावरूनच आपण अँगल एकतर ही वापरणार किंवा अँगल ही टेस्ट वापरणार. अँगल टेस्ट काय आहे नेमकी ते बघू आपण. अँगल टेस्ट फॉर सिमिलर ट्रायंगल. बघा जर मी दोन ट्रायंगल कन्सिडर केले, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. जर हे दोन कन्सिडर केले आणि त्यामध्ये अँगल A जर 60 डिग्री घेतला आणि अँगल P पण 60 डिग्री घेतला, तसंच अँगल B हा 50 डिग्री घेतला आणि अँगल Q पण 50 डिग्री घेतला, तर आपल्याला माहिती आहे ट्रायंगलच्या अँगलची ॲडिशन किती असते 180 डिग्री. मग 60 + 50 काय येणार इथं 110. देअरफॉर अँगल C पण आपल्याला काय मिळून जाईल 70 डिग्री. का तर 60 + 50 110 आणि 110मध्ये 70 ॲड केले तर काय मिळून जाईल 180. म्हणजेच या तीनही अँगलची ॲडिशन 180 डिग्री. म्हणजेच अँगल R पण आपल्याला काय मिळून जाईल बरं 70 डिग्री. म्हणजे जर आपल्याला दोन अँगल माहिती असतील आणि दोन्ही अँगल दोन ट्रायंगलचे कॉन्ग्रुअंट असतील तर आपोआप थर्ड अँगल पण आपल्याला काय मिळाला कॉन्ग्रुअंट मिळाला. म्हणजेच काय बाय अँगल टेस्ट आपण काय सांगू शकतो, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. म्हणजेच काय वेन टू अँगल्स ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुअंट टू टू करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ अनदर ट्रायंगल, then this condition is sufficient for similarity of two triangles. This condition is called angle test for similar triangle. हे लक्षात घ्या, कोणतेही दोन अँगल हे दुसऱ्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग अँगल्स बरोबर, दोन अँगलच्या करस्पॉन्डन्स बरोबर कॉन्ग्रुअंट असतील तर ही कंडिशन सफिशियंट आहे सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगलसाठी. त्यानंतर आता पुढची टेस्ट पाहिजे आपल्याला SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. SAS टेस्टसाठी मी आता इथं बघा दोन ट्रायंगल ड्रॉ करून घेतलेत, KLM आणि PQR. तर बघा जर आपल्याला इन ट्रायंगल KLM अँड ट्रायंगल PQR दोन साईडचे कोणत्याही दोन साईडचे रेशो इक्वल असतील, म्हणजेच बघा फॉर एक्झाम्पल मी KL करस्पॉन्डिंग साईडचे रेशो जर इक्वल असतील, KL आणि PQ याचा रेशो घेतला तो इक्वल असेल LM/QRशी. आणि त्या दोन साईडमध्ये जो अँगल फॉर्म झालेला आहे, म्हणजे बघा KL आणि LM या दोन साईड घेतल्या आपण इथं, या दोन साईडमध्ये जो अँगल फॉर्म झालेला आहे तो अँगल त्याच्या बाजूच्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग अँगल बरोबर जर कॉन्ग्रुअंट असेल तर आपण काय सांगणार आहोत बाय SAS टेस्ट ट्रायंगल KLM इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. म्हणजे नेमकं काय आता बघा इथं अँगल मग कोणता येईल, अँगल KLM इज कॉन्ग्रुअंट टू अँगल PQR, कारण की आपण या दोन साईड घेतल्या KL आणि LM आणि या ट्रायंगलमधल्या PQ आणि QR यांचा रेशो सेम होता. त्यावरून आपण काय सांगितलं, आणि अँगल KLM हा कॉन्ग्रुअंट आहे अँगल PQR बरोबर. देअरफॉर बाय SAS टेस्ट ट्रायंगल KLM इज सिमिलर टू ट्रायंगल PQR असं म्हणतो आपण. म्हणजेच काय ही टेस्ट आपल्याला काय सांगते बघा, टू पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर in the same proportion and angles are in the same proportion and angles between them are congruent, then the two triangles are similar. म्हणजेच हे दोन ट्रायंगल KLM आणि ट्रायंगल PQR सिमिलर झाले बाय SAS टेस्ट. आता आपल्याला पुढची टेस्ट पाहिजे आहे SSS टेस्ट. तर SSS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल काय सांगते आपल्याला, जर वेन 3 साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर इन प्रपोर्शन टू करस्पॉन्डिंग 3 साइड्स ऑफ अनदर ट्रायंगल देन द 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजेच बघा आता इथं दोन ट्रायंगल ड्रॉ केलेत ABC आणि इथं PQR. मी जर असे दोन्ही ट्रायंगल कन्सिडर केले, यांचा करस्पॉन्डन्स आता वेगळा घेतो मी जरा, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PRQ असं घेतो. तर आता करस्पॉन्डिंग साईड्स
कोणत्या असतील? ए बीला करस्पॉन्डन्स काय आला? PR इक्वल टू BC अपॉन RQ इक्वल टू AC अपॉन PQ. जर असं दिसत असेल आपल्याला, म्हणजेच काय, वेन 3 sides of a triangles are in proportion to corresponding 3 sides of another triangle, then 2 triangles are similar by SSS test. मग आपण इथं काय सांगणार? बाय SSS साईड टेस्ट ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल कोणता? PRQ. कारण की इथं 1 to 1 करस्पॉन्डन्स हा असा घेतला आहे आपण, ABC बरोबर PRQ या पद्धतीने. तर बाय SSS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. मग आता आपल्याला पुढं पाहायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. प्रॉपर्टीज नेमक्या काय आहेत? फर्स्ट प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे नेमकं काय? स्वतःशी स्वतःचं नातं. म्हणजेच ट्रायंगल ABC जर घेतला आपण, तोच ट्रायंगल त्याच ट्रायंगल बरोबर कसा असणार आहे? सिमिलर असणार आहे. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आहे सिमेट्री. पुढची प्रॉपर्टी आहे सिमेट्री. सिमेट्री प्रॉपर्टी काय सांगते? जर 2 ट्रायंगल घेतले, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR घेतला आणि ते सिमिलर असतील, इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR, देन आपण असं पण सांगू शकतो ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. म्हणजे नेमकं काय? फॉर एक्झाम्पल A आणि B हे 2 सेट घेतले, A हा B शी इक्वल असेल तर B हा A बरोबर इक्वल असेल, हे आपल्याला कोण सांगते? सिमेट्री ही प्रॉपर्टी. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे आहे ट्रान्झिटिव्हिटी. बघा ट्रान्झिटिव्हिटीमध्ये इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल DEF असं जर असेल, म्हणजे बघा इथं हा ट्रायंगल ABC PQRला सिमिलर आहे आणि PQR सिमिलर आहे DEFला, तर त्यावरून आपण काय सांगू शकतो? ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल, देन ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF. हे आपण ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी असं म्हणतो. या प्रॉपर्टींचा आपल्याला पुढं प्रॉब्लेम्समध्ये यूज होणार आहे. खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत ह्या लक्षात घ्या. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे स्वतःशी स्वतःचं नातं, म्हणजे ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ABC. त्यानंतर सिमेट्री 2 ट्रायंगल घेतले, ते जर एकमेकांना सिमिलर असतील, ट्रायंगल ABC सिमिलर असेल ट्रायंगल PQRला, तर ट्रायंगल PQR पण ट्रायंगल ABCशी सिमिलर असेल. आणि ट्रान्झिटिव्हिटी ट्रायंगल ABC हा ट्रायंगल PQRला सिमिलर असेल आणि ट्रायंगल PQR हा ट्रायंगल DEFला सिमिलर असेल, तर त्यावरून काय सांगू शकतो? ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF हे सिमिलर ट्रायंगल असतील. आता आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.3. आपण आता 3 टेस्ट पाहिल्यात सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगलच्या. फर्स्ट म्हणजे अँगल टेस्ट, सेकंड म्हणजे SAS टेस्ट साईड टेस्ट, आणि थर्ड म्हणजे SSS टेस्ट. त्या टेस्टचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व करायचा आहे. फर्स्ट तर बघा काय क्वेश्चन दिलेला आहे. इन फिगर अँगल ABC हा 75 डिग्री दिला आहे, अँगल EDC हा पण 75 डिग्री दिलेला आहे. स्टेट विच 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. इथं ट्रायंगल दिसत आहेत आपल्याला 2, त्यापैकी कोणते 2 ट्रायंगल सिमिलर आहेत ते आपल्याला सांगायचं आहेत. आणि आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट कोणत्या टेस्टनुसार सिमिलर आहेत हे पण सांगायचं आहे आपल्याला. ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दीज 2 ट्रायंगल्स बाय प्रॉपर 1 to 1 करस्पॉन्डन्स. 1 to 1 करस्पॉन्डने आपल्याला सांगायचं आहे. तर मी सोल्युशनमध्ये आधी लिहितो. आपल्याला गिवन काय दिलं आहे ते लिहून घेऊ. गिवन तर फर्स्ट तर मला काय दिलं आहे? अँगल ABCचं मेजरमेंट दिलं आहे 75 डिग्री. तसंच अँगल EDC हा पण काय दिला आहे? EDC पण 75 डिग्री दिला आहे. मग आता मी हे दोन ट्रायंगल कन्सिडर करतो, ABC आणि EDC.
यामध्ये तर एक अँगल तर कॉन्ग्रुएंट दिला आपल्याला, अँगल ABC आणि अँगल EDC हे दोन्ही पण 75 डिग्री आहेत. आणि जर आता आपण नीट ऑब्झर्व केलं, या फिगरकडे नीट ऑब्झर्व केलं तर अँगल C जर बघितला, अँगल ABC मध्ये पण आणि ट्रँगल ABC मध्ये पण आणि ट्रँगल EDC मध्ये पण हा जो C हा अँगल आहे, दोघांमध्ये कसा अँगल आहे, कॉमन अँगल दिसत आहे. त्यामुळं बाय कोणती टेस्ट सांगू शकतो बरं, अँगल टेस्टनुसार आपण हे दोन ट्रँगल सिमिलर दाखवू शकतो. म्हणून मी काय लिहितो, इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल EDC हे दोन ट्रँगल कन्सिडर केले तर फर्स्ट म्हणजे अँगल ABC इक्वल टू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल EDC. का तर बोथ आर 75 डिग्री हे दिलेलं आहे आपल्याला, बोथ आर 75 डिग्री दिलेला आहे. आणि अजून काय अँगल, आता बघा ट्रँगलमधला हा अँगल, मोठ्या ट्रँगलमधला ACB, अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणता बरं, ECD. हे दोन्ही पण अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. का बरं, हा तर हा कॉमन अँगल आहे, दोन्ही ट्रँगलमधला कॉमन अँगल आहे, कॉमन अँगल. मग बाय बघा इथं दोन अँगल कॉन्ग्रुएंट आले, दोन ट्रँगलमधले करस्पॉन्डिंग दोन अँगल कॉन्ग्रुएंट आले. मग बाय अँगल टेस्ट फॉर सिमिलरिटी, ट्रँगल ABC इज सिमिलर टू ट्रँगल EDC. हे दोन ट्रँगल सिमिलर आले बाय 1-to-1 करस्पॉन्डन्स. कोणता 1-to-1 करस्पॉन्डन्स, इन ABC इज करस्पॉन्ड टू EDC. या पद्धतीने हे लक्षात घ्या. हे आपण अँगल टेस्टनुसार हे दोन ट्रँगल सिमिलर दाखवले. भरपूर सोपं होता हा प्रॉब्लेम. आता आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहिजे. बघा सेकंडमध्ये काय दिलं आहे, आर द ट्रँगल्स इन फिगर सिमिलर, इफ यस बाय विच टेस्ट. आपल्याला दोन ट्रँगल दिलेत आणि त्यांच्या सगळ्या साईड दिल्या, साईडच्या लेंथ आपल्याला माहिती आहेत. त्यावरून मग आपण काय सांगू शकतो, साईडचे रेशो आपल्याला फाइंड आउट करावे लागतील, करस्पॉन्डिंग साईडचे रेशो फाइंड आउट करावे लागतील. आणि ते जर कॉन्ग्रुएंट आले, ते जर इक्वल आले तर त्यावरून आपण काय सांगणार, बाय यस टेस्ट ट्रँगल्स आर सिमिलर. म्हणजे मग आता मी इथं गिवन आधी लिहून घेतो, इन ट्रँगल सोल्युशनमध्ये बघा, इन ट्रँगल PQR. चला PQची लेंथ काय दिलेली आपल्याला 6, त्यानंतर QRची लेंथ 8 आणि PRची लेंथ किती दिलेली आहे 10. तसंच इन ट्रँगल पुढं LMN, यामध्ये LM काय दिलेला आहे 3, त्यानंतर MN 4 आणि LN यांची लेंथ दिली आहे 5. जर बघितलं तुम्ही तर इथं काय लक्षात येतं आहे, 6च्या हाफ 3, 8च्या हाफ 4 आणि 10च्या हाफ 5. या पद्धतीने मग आपल्याला रेशो घ्यायचे होता PQ अपॉन LM इक्वल टू काय येतं आहे मग, PQ अपॉन LM इथं 6/3 इक्वल टू 2/1. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. तसंच QR अपॉन MN म्हणजेच काय येणार बरं, ते 8/4 म्हणजेच काय 2/1. याला इक्वेशन सेकंड म्हणतो. तसंच PR अपॉन LN इक्वल टू 10/5 इक्वल टू 2/1. याला इक्वेशन नंबर 3 म्हणतो. देअरफॉर काय लक्षात येतं आहे, फ्रॉम 1, 2 and 3, 1, 2 and 3 हे तिन्ही पण रेशो इक्वल आले. म्हणजेच काय PQ अपॉन LM इक्वल टू QR अपॉन MN इक्वल टू PR अपॉन LN. मग बाय विच टेस्ट, बाय यस टेस्ट ट्रँगल PQR इज सिमिलर टू ट्रँगल LMN. इतकं सिम्पल होतं बघा. दिलेल्या ट्रँगलमध्ये आपल्याला साईड्स दिल्या होत्या, त्यांचा रेशो घेतला आपण, तो रेशो इक्वल आला. त्यावरून आपण बाय यस टेस्ट ट्रँगल PQR हा सिमिलर ट्रँगल LMN आहे हे दाखवलं. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे. बघा थर्ड क्वेश्चन जर बघितला आपण, ॲज शोन इन फिगर, 2 poles ऑफ हाईट 8 मीटर अँड
4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. हे ग्राउंडला कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. बरोबर, परपेंडिक्युलरच असतील ते. इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाईट इज 6. स्मॉलर पोलची जी शॅडो पडलेली आहे ग्राउंडवर ती 6 मीटर लॉंग आहे असं सांगतायत ते, ड्यू टू सनलाईट. देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल. बिगर पोलची शॅडो किती लेंथ असेल त्याची, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ॲट द सेम टाईम. बघा आता इथं आपल्याला फर्स्ट तर हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवावे लागतील. आणि हे लक्षात घ्या, ड्यू टू सनलाईट शॅडो जी पडत आहे त्यावरून हे जे अँगल फॉर्म होत आहेत, शॅडोने हा जो अँगल फॉर्म केलेला आहे ते एकाच टायमिंगला शॅडो पडल्यामुळं आपल्याला हे 2 अँगल कसे मिळून जातील, कॉन्ग्रुअंट मिळून जातील, हे लक्षात घ्या. मग इथं आपण काय सांगणार, इन ट्रायंगल. फर्स्ट तर मी लिहून घेतो कोणता ट्रायंगल, इन ट्रायंगल PRQ अँड ट्रायंगल ACB. यामध्ये काय दिसतंय आपल्याला, AC अँड PR आर 2 poles फॉर्म्स शॅडो. कोणत्या शॅडो त्यांच्या, तर याची BC, ACची BC अँड QR. बरोबर. मग आता यावर हे पोल जे आहेत ग्राउंडवर कशा आहेत, परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे हे जे अँगल फॉर्म झाले, अँगल PRQ इज कॉन्ग्रुअंट टू अँगल ACB. का बरं, तर इथं आपण काय लिहिणार बरं, रिझन बोथ आर 90 डिग्री, कारण की ते परपेंडिक्युलर आहेत. आणि अँगल PQR इज कॉन्ग्रुअंट टू अँगल ABC. इथं रिझन काय देणार बरं आता, ड्यू टू सनलाईट शॅडो फॉर्म्स इक्वल अँगल ड्यू टू सनलाईट ॲट सेम टाईम म्हणा. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की एकाच टायमिंगला ते सनलाईट पडल्यामुळं त्या शॅडोचा जो अँगल फॉर्म झाला आहे, दोन्ही पोल्सच्या शॅडोचा जो अँगल फॉर्म झालेला आहे तो अँगल कसा असेल, इक्वल असेल. त्यावरून मी आता काय सांगू शकतो, बाय AA टेस्ट. परत 2 अँगल कॉन्ग्रुअंट आले 2 ट्रायंगलमधले. बाय AA टेस्ट ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. हे दोन्ही ट्रायंगल कसे आले, सिमिलर आले. आणि हे 2 ट्रायंगल जर सिमिलर येत असतील तर त्यांच्या साईडचा रेशो कसा असेल, इक्वल असेल. मग मी साईडचा रेशो घेतो PRला करस्पॉन्डिंग साईड बघा, PRची करस्पॉन्डिंग साईड AC इक्वल टू. तसंच QRची करस्पॉन्डिंग साईड काय असेल बरं, QRची करस्पॉन्डिंग साईड BC. इथं काय लिहिणार बरं, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, साइड्स टू सिमिलर ट्रायंगल. याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. शॉर्ट फॉर्ममध्ये काय, CSST या पद्धतीने लिहू शकतो. आता आपण याच्या लेंथ लिहूत. लेंथ PRची लेंथ किती आहे, 4. तसंच ACची लेंथ 8, म्हणजेच काय 4/8 इक्वल टू PRची लेंथ QRची लेंथ किती आहे, QRची लेंथ आहे 6 आणि BCची लेंथ X. QRची लेंथ 6 आणि BCची लेंथ X. क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजे काय, 4 × X इक्वल टू 8 × 6. हा 4 मल्टिप्लाय आहे, त्या साईडला गेल्यावर डिवाइड. X इक्वल टू काय येणार, 8 × 6/4 म्हणजे काय, 4 1 जा 4, 4 2 जा 8 म्हणजे 2 × 6 काय येणार इथं 12 मीटर. म्हणजेच काय, द बिगर पोल द शॅडो ऑफ लेंथ ऑफ shadow
ऑफ बिगर पोल इज 12 मीटर. या पद्धतीने सोडवलं. बघा काय होते, दोन ट्रायंगल दिलेले होते, त्यावरून हे पोल ग्राउंडवर परपेंडिक्युलर असल्यामुळे ते दोन्ही पण 90 डिग्री आहेत, त्यामुळे अँगल PRQ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB आलं, बोथ आर 90 डिग्री. तसंच दोन्ही पोलवर एकाच टायमिंगला सनलाईट पडत होती, एकाच टायमिंगला सनलाईट येत होती, त्यामुळे त्यांचं जे शॅडो अँगल फॉर्म करेल ते इक्वल असेल, त्यामुळे अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC आला. देअरफॉर बाय AA टेस्टनुसार आपण काय सांगितलं, ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. इथं B आहे बघा, ABC. त्यावरून मग त्यांच्या साईडचा करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असेल, म्हणजेच काय, QR अपॉन BC इक्वल टू PR अपॉन AC. QR अपॉन BC इक्वल टू PR अपॉन AC, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. म्हणजेच काय, 4/8 इक्वल टू 6/x. म्हणजेच काय, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 4 × x इक्वल टू 8 × 6, म्हणून काय, x इक्वल टू 8 × 6 डिवायडेड बाय 4 इक्वल टू 12 मीटर. देअरफॉर द लेंथ ऑफ शॅडो ऑफ बिगर पोल इज 12 मीटर. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहू, फोर्थ. बघा फोर्थ क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, इन ट्रायंगल ABC या ट्रायंगलमध्ये AP परपेंडिक्युलर टू BC, BQ परपेंडिक्युलर टू AC, ऑल्सो BPC हे एका स्ट्रेट लाईनवर आहेत, AQC हे एका स्ट्रेट लाईनवर आहेत. देन प्रूव्ह दॅट ट्रायंगल CPA, बघा CPA हा ट्रायंगल आणि CQB हा दुसरा ट्रायंगल, हे दोन्ही पण सिमिलर आहेत, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि नंतर ते सिमिलर झाल्यानंतर आपल्याला इफ AP इक्वल टू 7, BQ इक्वल टू 8, BC इक्वल टू 12, देन फाइंड ACची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्याआधी आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवणार आहोत. त्यासाठी सोल्युशनमध्ये मी गिवन लिहून घेतो. बघा गिवन काय आहे, तर इन ट्रायंगल ABC काय दिसते आपल्याला, AP परपेंडिक्युलर टू BC, तसंच BQ परपेंडिक्युलर टू AC, ऑल्सो BPCR कोलिनियर, AQCR ऑल्सो कोलिनियर. टू प्रूव्ह, यावरून प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, तर यावरून प्रूव्ह करायचं आहे ट्रायंगल CPA इज सिमिलर टू ट्रायंगल CQB. बरोबर, मग आता ते प्रूफ लिहितो मी. हे दोन ट्रायंगल कन्सिडर करू. मग आपल्याला माहिती आहे इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. तर बघितलं तर CPA आणि CQB हे दोन्ही पण अँगल, CPA अँगल आणि CQB हे दोन्ही अँगल कसे आहेत, 90 डिग्री. त्यावरून आपण काय लिहू शकतो, अँगल CPA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CQB. इथं काय लिहिणार, बोथ आर 90 डिग्री, हे आपल्याला गिवन आहे. तसंच आता जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर अँगल C, परत ट्रायंगल CPA आणि ट्रायंगल CQB या दोन्हीमध्ये हा जो अँगल आहे C, तो कसा दिसतोय, कॉमन अँगल दिसत आहे दोन्हीमध्ये. त्यामुळे मी काय लिहिणार आहे, अँगल ACP इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BCQ. बघा ACP आणि BCQ हे दोन्ही पण अँगल कसे आहेत, कॉमन अँगल आहेत, कॉमन अँगल. आणि कॉमन अँगल आहे तर बघा परत दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आले. देअरफॉर बाय विच टेस्ट, AA टेस्टनुसार आपण काय सांगू शकतो, ट्रायंगल CPA इज सिमिलर टू ट्रायंगल CQB. हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आले. आता आपल्याला काय दिलेले आहेत, साईडच्या लेंथ दिलेल्या आहेत. पण तुम्ही जर बघितलं AP यामधली साईड दिसत आहे, तसंच BQ यामधली साईड दिसत आहे, तसंच BC
ह्यामधली साईड दिसत आहे आणि फाइंड आउट काय करायचे आहे AC. तर आपण ते लिहून घेऊ. बघा करस्पॉन्डिंग साईडचा रेशो मी इक्वल घेणार आहे. तर म्हणजेच आता काय लिहितो बघा, फर्स्ट तर AP डिवायडेड बाय APची करस्पॉन्डिंग साईड कोणते बघा BQ इक्वल टू ACची करस्पॉन्डिंग साईड काय असेल BC. इथं काय लिहिणार रिजन CSST. आता मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिले काय करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग आता इथं APची लेंथ किती आहे 7. बघा AP इथं लिहून घेऊ आधी AP इक्वल टू 7. तसंच BQ इक्वल टू किती दिलेला आहे 8. तसंच BCची लेंथ दिलेली आहे 12. तर यामध्ये आता व्हॅल्यू पुट करतो AP अपॉन BQ. APची लेंथ किती आहे 7. तसंच BQची लेंथ किती आहे 8 इक्वल टू ACची लेंथ किती आहे 12 AC आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. AC डिवायडेड बाय BCची लेंथ आहे 12. हा 12 डिवाइड आहे त्या साईडला गेल्यावर मल्टिप्लाय म्हणजेच काय दिसेल 7 मल्टिप्लाय बाय 12 डिवायडेड बाय 8 इक्वल टू AC. आता सांगा 8 आणि 12 या दोघांना पण 4ने भाग जातोय. 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेतो मी. 7 इंटू 3 काय येणार बरं 21 डिवायडेड बाय 2 इक्वल टू AC. आता 21 अपॉन 2 म्हणजेच काय 10.5. देअरफॉर AC इक्वल टू काय येणार 10.5. या पद्धतीने आपल्याला ACची व्हॅल्यू भेटली. बघा आपल्याला फर्स्ट तर हे दोन ट्रायंगल CPA इज सिमिलर टू ट्रायंगल CQB दाखवायचे होते. यामध्ये मग मी काय केलं अँगल CPA आणि CQB हे दोन्ही पण 90 डिग्री होते, त्यामुळं ते इक्वल दाखवले. आधी ते कॉन्ग्रुएंट सांगितले. त्यानंतर दोन्ही ट्रायंगलमध्ये C हा अँगल कॉमन होता तो लिहिला कॉमन अँगल. त्यानंतर बाय AA टेस्टवरून आपण हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवले आणि ते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवल्यानंतर त्यांच्या साईडचा रेशो करस्पॉन्डिंग साईडचा रेशो कसा असेल इक्वल असेल बाय करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. त्यावरून APची लेंथ दिली होती, BQची लेंथ दिली होती, BCची लेंथ दिली होती, त्या व्हॅल्यू पुट केल्या. त्यावरून ACची लेंथ आली 10.5. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे फिफ्थ क्वेश्चनमध्ये बघा इन ट्रॅपेझियम PQRS साईड PQ पॅरलल टू SR ARची लेंथ आता बघा AR इक्वल टू 5AP AS इक्वल टू 5AQ हे दिलेलं आहे. देन प्रूव्ह दॅट SR इक्वल टू 5PQ. SRची लेंथ काय आहे 5PQ हे आपल्याला सांगायचं आहे. पण जर तुम्ही बघितलं AR AS SR हे या ट्रायंगलच्या साईड्स आहेत आणि AP AQ आणि PQ AP AQ आणि PQ या कोणत्या ट्रायंगलच्या आहेत या स्मॉलर ट्रायंगलच्या. म्हणजे आपल्याला हे दोन ट्रायंगल जर सिमिलर दाखवले तर हे आपल्याला सांगता येईल, म्हणून मी हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवणार. पण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवताना बघा हे ट्रॅपेझियम आहे PQ पॅरलल टू SR आहे, त्यामुळे इथं एक Z हा अँगल फॉर्म होतो. म्हणजेच काय अल्टरनेट अँगल. हा अँगल आणि हा अँगल एकमेकांना कसे असतील कॉन्ग्रुएंट. तसं इथं पण Z फॉर्म होतो आहे, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट असेल. मग बाय कोणती टेस्ट AA टेस्टवरून आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे सांगू शकतो. आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर आले तर त्यांच्या साईडचा रेशो घेऊन आपण हे प्रूव्ह करू शकतो. म्हणून आता फर्स्ट म्हणजे गिवन पार्ट लिहून घेतो मी. गिवन काय आहे आपल्याला इन ट्रॅपेझियम PQRS साईड PQ पॅरलल टू साईड SR बरोबर. तसंच AR इक्वल टू 5AP यालाच असं लिहितो मी बघा दॅट इज AR अपॉन AP इक्वल टू काय 5 बरोबर. तसंच आपल्याला अजून काय दिलेलं आहे AS इक्वल टू 5AQ. मग या AQची साईड बदलून घेऊ म्हणजेच काय दिसेल AS अपॉन AQ इक्वल टू 5 बरोबर. आता यावरून काय प्रूव्ह करायचं आपल्याला टू प्रूव्ह SR
इक्वल टू 5AQ सॉरी PQ 5PQ हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग ते प्रूव्ह करण्यासाठी फर्स्ट तर मी प्रूफमध्ये ते दोन ट्रायंगल कन्सिडर करतो ज्या त्या साईड दिसत आहेत आपल्याला. तर फर्स्ट तर ट्रायंगल कन्सिडर करतो APQ इन ट्रायंगल किंवा मोठा ट्रायंगल कन्सिडर करू इन ट्रायंगल ARS अँड ट्रायंगल APQ. बघा आता या दोन ट्रायंगलमध्ये ARS आणि APQ या दोन ट्रायंगलमध्ये फर्स्ट तर मला APQ आणि ARS हे दोन्ही पण कॉन्ग्रुएंट दिसत आहेत का, तर इथं झेड फॉर्म झाला. अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील कारण की या दोन साईड पॅरलल आहेत, म्हणून इथं लिहितो अँगल ARS इज कॉन्ग्रुएंट टू अँगल APQ. इथं रिझन काय देणार, अल्टरनेट अँगल्स साईड कोणती PQ पॅरलल टू साईड SR अँड कोणती ट्रान्सव्हर्सल आहे त्यामध्ये PR इज ट्रान्सव्हर्सल. हे लिहून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच अँगल दुसरा अँगल कोण ASR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणता असेल ASR बरोबर AQP. इथं पण सेम रिझन अल्टरनेट अँगल्स आणि आता इथं साईड PQ पॅरलल टू साईड SR तर आहेच आणि आता ट्रान्सव्हर्सल बदलणार आहे. ट्रान्सव्हर्सल कोणती येणार आहे आता QS अँड QS इज ट्रान्सव्हर्सल. मग आता या दोन ट्रायंगलमधले हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आले. बाय AA टेस्टवरून आपण काय सांगू शकतो, ट्रायंगल ARS इज सिमिलर टू ट्रायंगल APQ. हे दोन्ही पण ट्रायंगल कसे आले, सिमिलर. मग आता त्यांच्या साईडचा रेशो कसा असेल, इक्वल. मग AR ची करस्पॉन्डिंग साईड कोणती AR अपॉन AP इक्वल टू तसंच सांगा AS अपॉन AQ इक्वल टू काय SR अपॉन PQ. पण जर तुम्ही बघितलं गिवनमध्ये AR अपॉन AP आणि AS अपॉन AQ यांची लेंथ किती आहे 5. यांची लेंथ 5 आहे. इथं रिझन द्या. इथं रिझन काय देणार, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल या दोघांची लेंथ 5 आहे. इथं लिहितो 5 इक्वल टू हा SR अपॉन PQ आहे. तसंच इथं लिहितो गिवन कारण की AR अपॉन AP आणि AS अपॉन AQ यांची लेंथ आहे 5 इक्वल टू SR अपॉन PQ. आता या PQ ची साईड बदलू. देअरफॉर काय दिसेल SR इक्वल टू 5PQ. हेन्स द प्रूफ. बघा SR काय दाखवायचा होता आपल्याला 5PQ आला. काय केलं मी, फर्स्ट तर बघितलं यात कोणत्या ट्रायंगलच्या साईड्स आहेत, तर आपल्याला हे दोन ट्रायंगल मिळाले. ते दोन ट्रायंगल मी सिमिलर दाखवले बाय AA टेस्ट. का तर या दोन लाईन पॅरलल होत्या आणि अल्टरनेट अँगल घेऊन मी हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले, सिमिलर दाखवले. त्यावरून मग त्यांच्या साईडचा करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल घेतला आणि त्यावरून आपण सांगितलं काय SR अपॉन PQ इक्वल टू 5. देअरफॉर SR इक्वल टू 5PQ. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा पण क्वेश्चन त्याच टाईपचा आहे. इन ट्रॅपेझियम ABCD या ट्रॅपेझियममध्ये AB पॅरलल टू CD DC डायगोनल AC अँड BD इंटरसेक्ट इन पॉईंट O. इफ AB ची लेंथ दिली आपल्याला 20. इथं लिहून घेतो AB 20. DC किती दिला आहे 6. हा 6 दिला आहे. तसंच OB म्हणजे ही साईड दिली बघा 15 आणि फाइंड आउट करायची आहे OD. म्हणजे आता आपल्याला परत हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवावे लागतील आणि मग त्यांच्या साईडचा रेशो घेऊन मग सिमिलर कसे दाखवले होते मागच्याच क्वेश्चनमध्ये AA टेस्टनुसार सेम इथं पण AA टेस्ट वापरणार आहे. म्हणजे आता सोल्युशनमध्ये ते दोन ट्रायंगल कन्सिडर करतो. आधी ट्रायंगल
पहिला तर कोणता ओ सी डी इन ट्रायंगल ओ सी डी अँड ट्रायंगल त्याचा करस्पॉन्डिंग ओ ए बी तर अँगल ओ सी डी इज कॉन्ग्रुअंट टू अँगल ओ ए बी का तर अल्टरनेट अँगल्स आहेत अल्टरनेट अँगल्स साइड ए बी पॅरलल टू साइड डी सी अँड इथं ट्रान्सवर्सल काय आहे ए सी इज ट्रान्सवर्सल. तसंच आता अँगल कोणता अँगल बरं ओ डी सी इज कॉन्ग्रुअंट टू अँगल कोणता ओ बी ए. बघा ओ डी सी आणि ओ बी हे पण कॉन्ग्रुअंट. परत काय अल्टरनेट अँगल्स साइड ए बी पॅरलल टू साइड डी सी अँड बी डी इज ट्रान्सवर्सल. मग आता कोणती टेस्ट बाय परत ए टेस्ट दोन अँगल कॉन्ग्रुअंट दाखवले बाय ए टेस्ट ट्रायंगल ओ सी डी इज सिमिलर टू ट्रायंगल ओ ए बी. आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा ए बी दिलेली आहे 20 डी सी दिलेली आहे 6 ओ बी माहिती आहे आपल्याला 15 आणि फाइंड आउट काय करायचं आहे ओ डी क्वेश्चन मार्क. मग याच साईड मी घेतो ए बी. बघा या ट्रायंगलमध्ये आहे ए बी त्याची करस्पॉन्डिंग साईड काय आहे सी डी म्हणजेच काय डी सी म्हणजे डी सी अपॉन ए बी इक्वल टू दुसरी साईड ओ बीची करस्पॉन्डिंग साईड कोणती ओ डी म्हणजेच काय ओ डी अपॉन ओ बी. इथं रिझन काय देणार करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. बघा मी नावावरून करस्पॉन्डन्स जुळवतोय. ओ सीचा करस्पॉन्डन्स ओ ए सी डीचा करस्पॉन्डन्स ए बी आणि ओ डीचा करस्पॉन्डन्स ओ बी या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत. मग आता इथं आपण लिहून घेऊ डी सीची लेंथ किती आहे 6 डिवायडेड बाय ए बीची लेंथ किती 20 इक्वल टू ओ डी आहे तसाच आणि ओ बीची लेंथ आहे 15. आता हा 15 डिवाइड आहे त्या साईडला गेल्यावर मल्टिप्लाय काय येणार 6 × 15 डिवायडेड बाय 20 इक्वल टू ओ डी. बघा आता या दोघांना पण 5 ने भाग जातोय 5 3 जा आणि 5 4 जा 4 आणि 6 ला 2 ने भाग जातोय 2 जा 4 आणि 2 3 जा म्हणजे इथं काय येणार 3 × 3 9 आणि अपॉन 2 इक्वल टू ओ डी. यावरून ओ डीची लेंथ काय येईन बरं 4.5 देअरफॉर ओ डी इक्वल टू 4.5. बघा फर्स्ट तर आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवून घेतले का तर त्यामधल्या साईड होत्या सिमिलर दाखवल्यानंतर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असतो हे आपण करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगलवरून सांगितलं आणि त्यावरून आपण त्याची ओ डीची लेंथ फाइंड आउट केली या पद्धतीने. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन 7th क्वेश्चन बघा काय आहे ट्रायंगल ए बी सी डी quadrilateral ABCD is a parallelogram. Point E is on side DC. Line DE intersect ray AB in point T. Prove that DE into BE equal to CE into T. पण तुम्ही जर बघितलं DE परत TE BE आणि सीई या दोन ट्रायंगलच्या साईड दिसतात आपल्याला. म्हणजे आता मी हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवणार आहे आणि त्यावरून हे प्रूव्ह करणार आहे. मग आता हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी फर्स्ट तर हे दोन अँगल एकमेकांना कसले अँगल्स आहेत वर्टिकल अपोजिट. आणि इथं बघा इथं काय फॉर्म झालं हा झेड फॉर्म झालेला दिसतो आपल्याला म्हणजे हा अँगल आणि हा अँगल एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स असतील. या दोन लाईन पॅरलल आहेत का तर क्वाड्रिलॅटरल ABCD मध्ये पॅरलेलोग्राम असल्यामुळे या दोन्ही साईड अपोजिट साईड कशा असतील पॅरलल. म्हणून आपण काय लिहिणार बरं आता बघा इथं इन ट्रायंगल सोल्युशनमध्ये बघा मी काय लिहितो हे दोन ट्रायंगल कन्सिडर करतो. इन ट्रायंगल फर्स्ट तर कोणता ट्रायंगल कन्सिडर करतो बघा नाव खूप महत्त्वाचं आहे करस्पॉन्डन्स जुळला पाहिजे. मग आता मी नाव घेताना बघा DEC असं घेतो DEC
अँड ट्रायंगल, आता डीला करस्पॉन्डन्स काय ह्याचा आहे टीचा, त्यामुळं टी ई बी असं घेतो, टी ई बी हे दोन ट्रायंगल घेतले. बरं आता हे दोन ट्रायंगल घेतले तर फर्स्ट तर त्यामधला अँगल डी ई सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल टी ई बी. डी ई सी टी ई बीला कॉन्ग्रुएंट आहे का, तर वर्टिकली अपोजिट अँगल्स, वर्टिकली अपोजिट अँगल्स. बरोबर. तसंच अँगल आता यामधला ई डी सी, अँगल ई डी सी हा कॉन्ग्रुएंट असेल अँगल ई टी बीला, ई टी बीला. रिझन काय, अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स, कारण की साईड ए टी पॅरलल टू साईड डी सी, कारण की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी आपल्याला पॅरलेलोग्राम दिलेला आहे. अँड डी टी इज ट्रान्सवर्सल. मग आता सांगा परत काय, बाय ए ए टेस्ट. बघा आपण भरपूर प्रमाणात ए ए टेस्ट याचा वापर केलेला आहे, लक्षात घ्या. भरपूर सिंपल टेस्ट आहे. ए ए टेस्टवरून काय सांगतोय आपण, ट्रायंगल डी ई सी इज सिमिलर टू ट्रायंगल टी ई बी. हे दोन्ही पण ट्रायंगल कसे आले, सिमिलर. मग आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्यांच्या साईडचा रेशो कसा असेल, करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल. मग डी ईला करस्पॉन्डन्स काय ह्याचा आहे टी ई, आणि सी ई या साईडला करस्पॉन्डन्स बी ईचा आहे. बघा डी करस्पॉन्ड टू टी आणि सी करस्पॉन्ड टू बी. इथं काय रिझन देणार, सी एस एस टी करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. चला क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ, म्हणजे काय दिसेल, डी ई मल्टिप्लाय बाय बी ई इक्वल टू काय, सी ई मल्टिप्लाय बाय टी ई. बघा बी डिवाइड होता त्या साईडला गेल्यावर मल्टिप्लाय, टी डिवाइड होतं या साईडला आल्यावर मल्टिप्लाय. बघा आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, हाच पार्ट, डी ई मल्टिप्लाय बाय बी इक्वल टू सी ई मल्टिप्लाय बाय टी. हेच द प्रूफ. फर्स्ट तर आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले का, तर त्या दोन ट्रायंगलमधल्या त्या साईड होत्या, आणि सिमिलर दाखवल्यानंतर बाय ए ए टेस्ट आपण काय सांगितलं की ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि त्यांच्या साईडचा रेशो इक्वल घेतला, आणि त्यावरून हे प्रूफ करून घेतला आपला पार्ट. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे. बघा 8th क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, इन द फिगर सेगमेंट ए सी अँड सेगमेंट बी डी इंटरसेक्ट इच अदर इन पॉईंट पी. पी या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. तसंच ए पी अपॉन सी पी, बी पी अपॉन डी पी हे इक्वल आहेत. प्रूव्ह दॅट ट्रायंगल ए बी पी इज सिमिलर टू ट्रायंगल सी डी पी. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. त्यामधल्या बघा दोन साईडचा रेशो, दोन करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल दिलेला आहे. मग आपण त्या दोघांमधला अँगल जर कॉन्ग्रुएंट दाखवला तर बाय एस ए एस टेस्ट आपण काय सांगू शकतो, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. मग ए पी आणि बी पी यामधला कोणता अँगल आहे, हा अँगल, आणि सी पी आणि डी पी मधला हा अँगल. हे दोन्ही पण जर अँगल बघितले, या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत, त्यामुळे हे दोन्ही एकमेकांचे अपोजिट अँगल झाले, वर्टिकल अपोजिट अँगल. आणि वर्टिकल अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. मग बाय एस ए एस टेस्ट आपण काय सांगू शकतो, ट्रायंगल ए बी पी सिमिलर टू ट्रायंगल सी डी पी. आपण आधी इथं गिवन पार्ट लिहून घेऊ. काय दिसतंय बरं आपल्याला, तर सेगमेंट ए सी अँड सेगमेंट बी डी इंटरसेक्ट each other in point P and AP upon CP equal to BP upon DP हे दिलेलं आहे. आणि त्यावरून प्रूव्ह काय करायचं आपल्याला, टू प्रूव्ह ट्रायंगल ए बी पी इज सिमिलर टू ट्रायंगल सी डी पी. आता यावरून प्रूफ लिहितो मी. फर्स्ट तर ते दोन ट्रायंगल कन्सिडर करतो. इन ट्रायंगल ए बी पी अँड ट्रायंगल
CDP जो पार्ट दिला आपल्याला ते लिहून घेऊ. AP/CP इक्वल टू BP/DP. इथं रिझन काय देणार, गिवन हे दिलेलं आहे आपल्याला. आणि तसंच त्या दोघांमधला अँगल APB, अँगल APB इज कॉन्ग्रुअंट टू अँगल सांगा CPD. इथं रिझन काय देणार बरं, वर्टिकली अपोजिट अँगल्स. हे दोन्ही कॉन्ग्रुअंट आल्यामुळं मग बाय कोणती टेस्ट, SAS टेस्ट. बाय SAS टेस्ट ट्रँगल APB इज सिमिलर टू ट्रँगल CDP. बघा किती सिंपल होतं. आपल्याला दिलेलाच पार्ट होता AP/CP इक्वल टू BP/DP. फक्त आपल्याला त्या दोन्ही साईडमधला AP आणि BP या दोन्ही साईडमधला जो अँगल आहे अनादर ट्रँगलच्या CP आणि DP या साईडच्या मधला अँगल जो आहे ते दोन्ही कॉन्ग्रुअंट दाखवायचे होते आणि ते वर्टिकल अपोजिट अँगल असल्यामुळे कॉन्ग्रुअंट आले. त्यामुळे ट्रँगल APB इज सिमिलर टू ट्रँगल CDP आलं बाय SAS टेस्ट. आता आपल्याला लास्ट क्वेश्चन पाहायचा आहे, 9th क्वेश्चन. बघा 9th क्वेश्चन काय आहे. इन द फिगर इन ट्रँगल ABC पॉईंट D ऑन साइड BC इज सच दॅट अँगल BAC हा पूर्ण मोठा अँगल इज इक्वल टू अँगल ADC आणि त्यावरून प्रूव्ह काय करायचं आहे, प्रूव्ह दॅट CA स्क्वेअर इक्वल टू CB इंटू CD. मग त्यासाठी मी काय करतो, आता हे दोन अँगल कॉन्ग्रुअंट दिलेत तर हे दोन ट्रँगल कन्सिडर करतो. म्हणजेच काय, इथं इन ट्रँगल BAC अँड ट्रँगल ADC काय दिसतंय, फर्स्ट अँगल BAC इज कॉन्ग्रुअंट टू अँगल ADC दिसतंय आपल्याला. हे गिवन आहे बरोबर. बघा BAC आणि ADC हे कॉन्ग्रुअंट दिलेत. आता जर तुम्ही ट्रँगल BAC पाहिला आणि ADC पाहिला तर यामध्ये हा जो अँगल आहे कसा दिसतोय, कॉमन आहे. दोन्ही ट्रँगलमध्ये कॉमन अँगल आहे. म्हणजेच काय, अँगल BCA इज कॉन्ग्रुअंट टू अँगल ACD. इथं काय लिहिणार, रिझन कॉमन अँगल. आणि हे जर असेल तर आता हे दोन ट्रँगल कन्सिडर केले, त्यामधले दोन अँगल कॉन्ग्रुअंट आले तर बाय AA टेस्ट. परत AA टेस्ट काय, ट्रँगल BAC इज सिमिलर टू ट्रँगल ADC. आता हे दोन ट्रँगल सिमिलर येत असतील तर त्यांच्या साईडचा रेशो कसा असेल, इक्वल. आता बघा मी साईडचा रेशो कसा घेतो, फर्स्टर साईड घेतो CA. या ट्रँगलमधली CA साईड कोणाला कॉन्ग्रुअंट आहे ती करस्पॉन्ड आहे. CA ही साईड CDला करस्पॉन्ड आहे, इक्वल टू. परत याच ट्रँगलमधले आता मी CB ही साईड घेतो, म्हणजेच BC ही साईड घेतो. BC ही साईड कोणाला सिमिलर आहे, करस्पॉन्डन्स आहे तर ACला, म्हणजेच काय AC. मग आता हे AC म्हणजेच काय, CA. म्हणून मी असं लिहून घेतो बघा, CA डिवायडेड बाय CD इक्वल टू, या BCला लिहितो CB डिवायडेड बाय ACला लिहितो CA. इथं रिझन द्या काय, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल. आता इथं क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. CA इंटू CA काय येणार बरं, CA स्क्वेअर इक्वल टू CD इंटू CB. बघा CA स्क्वेअर इक्वल टू CB इंटू CD, CA स्क्वेअर इक्वल टू CB इंटू CD. हेन्स द पार्ट इज प्रूव्ह. फर्स्ट तर आपण ते दोन ट्रँगल BAC आणि ADC सिमिलर दाखवले. विच टेस्ट, अँगल टेस्ट. इथं फर्स्ट तर गिवन पार्ट दिला होता, BAC हा अँगल ADCला कॉन्ग्रुअंट होता आणि अँगल BCA आणि अँगल ACD हे कॉमन अँगल होता हा अँगल. तर बाय AA टेस्ट आपण ट्रँगल BAC इज सिमिलर टू ट्रँगल ADC दाखवला आणि त्यावरून त्यांच्या साईडचा रेशो घेतला, तो इक्वल होता. आणि त्यावरून आपण क्रॉस मल्टिप्लाय करून आपला पार्ट CA स्क्वेअर इक्वल टू CB इंटू CD प्रूव्ह केलं. हेन्स द प्रॅक्टिस सेट. आपला हा प्रॅक्टिस सेट फक्त या 3 टेस्टवर होता, अँगल टेस्ट, साईड टेस्ट आणि साईड टेस्ट.
जास्त करून आपण अँगल टेस्टचा वापर केलास. अँगल टेस्ट एकदम सोपी टेस्ट आहे. नीट ऑब्झर्व करा आणि तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट समजला असेल. थँक्यू. पुढच्या लेक्चरला आपण एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगलचा थेरम पाहणार आहोत.